जनतेचा हक्काचा आवाज. सरळ डायसवरील सर्व मान्यवरांना नमस्कार, सभासदांना नमस्कार. आत्ताच सांगितल्याप्रमाणे 1500 वारसांना त्याच्या सभासदाच्या मयत वारसांना नोंदी केल्याबद्दल मी चेअरमन साहेबांचं आभार व्यक्त करतो. त्यांना असंही विनंती करतो की एकूण जे काय 3-4 हजार सभासद आहेत ज्यांचे मयत झालेले आहेत, त्या इतर सभासदांना देखील नियम 30 प्रमाणे, नियम 35 प्रमाणे शोध लावून तुम्ही ज्याप्रमाणे जॉईंट सहसंचालकाच्या आदेशाप्रमाणे 2124 सभासदांना मतदार यादीतून कमी केलं, तसंच ह्या सभासदांच्या वारसांना सर्वांना मतदार यादीत येण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. सर्वांच्या वारसांना रेकॉर्डवर आणण्याची जबाबदारी ही कारखान्याची, त्या सोसायटीची नियम 30 प्रमाणे आहे असं मी या ठिकाणी विनंती करतो. याशिवाय सर्व सभासदांच्या वतीनं असंही एक मुद्दा उपस्थित करतो की 2136 जे विस्तारीकरणाचा जो करारनामा झालेला आहे, त्या करारनाम्यामध्ये 50% रकमेची जबाबदारी सभासदांच्यावर शेवटी येणार आहे. ते विस्तारीकरण करत असताना ज्या मशिनरी या उपलब्ध केलेल्या आहेत, खरेदी झालेल्या आहेत, त्या मशिनरी CBC गाईडलाईन्स, केंद्रीय दक्षता आयोग आणि निविदा नियमावलीप्रमाणे खरेदी हव्यात, जेणेकरून ते पारदर्शी प्रकारे ते खरेदी होईल आणि क्रशिंग कपॅसिटी मशिनरी चांगली आली तर वाढेल, अन्यथा क्रशिंग कपॅसिटी वाढणार नाही. तिची एक विनंती मी आपल्या या चेअरमन साहेबांना करतो आहे. या ठिकाणी आणखी क्रियाशील सभासदाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर बायलॉज नियमाप्रमाणे शासनाच्या 2021च्या शासन धोरणानुसार या कारखान्याचं भागभांडवल 32 कोटी करण्यासाठी 10,000 ते 15,000 सभासदाच्या शेअरच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी सूचना आली होती. त्याप्रमाणे फक्त 71 सभासदांच्या यादीमध्ये क्रियाशील सभासद म्हणून नाव आहे. तर यासाठी कारखान्याने त्या धोरणानुसार त्याची पण अंमलबजावणी करून सर्व सभासद त्या ठिकाणी कसे क्रियाशील होतील, कारण क्रियाशील सभासदांनाच फक्त मतदानाचा अधिकार आहे असा आपला उपविधीमध्ये नियम 9 प्रमाणे नमूद आहे. याशिवाय डिस्टिलरी आणि कारखाना याच्यामध्ये जो करारनामा मगाशी म्हटल्याप्रमाणे झाला आहे, त्याप्रमाणे प्रत्येक वर्षाला सभासदांना म्हणजे कारखान्याला किती रक्कम नफ्याची राहणार आहे, त्यातून किती रक्कम आमची जवारासाठी 2036मध्ये मशिनरी विस्तारीकरण केल्यानंतर त्यासाठी खर्च होणार आहे किंवा कपात होणार आहे, याची माहिती चेअरमन साहेबांनी आम्हाला कृपया द्यावी. धन्यवाद. सूचना आहे सर, तुम्ही करताय. माननीय भोसले साहेबांनी 3-4 प्रश्न मांडलेले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा मी करारनामाचा विषय करतो. 50% रक्कम नंतर आपल्याला 15 वर्षाचा करार पूर्ण झाल्यानंतर जी काही खरेदी केलेली आहे त्याची डिप्रिसिएशन कॉस्ट साधारण 50%च्या आसपास किंवा नियमाप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपल्याला देण्याची आहे, ते करारात आहे. आणि खरेदी करताना ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या खरेदी करताना भोसले साहेब सगळे जे नियम आहेत त्या नियमाला अनुसरून त्या पद्धतीनं आम्ही खरेदी करत असतो आणि कुठंही असं अडचण येत नाही. आणि सगळ्या मशिनरी स्टँडर्ड कंपनीच्या, आधी तुम्हाला बघायचं असेल तर आमच्याकडे बिलंसुद्धा आहेत, बिलंसुद्धा आपण बघू शकता आणि त्यामुळं तिथं कुठंही काही अडचण नाही. दुसरा विषय जो सांगितला क्रियाशील सभासदाचा, तर 97 घटना दुरुस्तीप्रमाणे पूर्वी हे क्रियाशील सभासदाचे नियम होते. साधारण ऊस घातला पाहिजे, सेल्स पूर्ण झाला पाहिजे, हे जे काय नियम होते ते क्रियाशील सभासदाचं त्यांनी नियम बंद केलेले आहेत. त्यामुळे क्रियाशील सभासद ही व्याख्या सध्या तरी शासनाने स्थगित ठेवलेली आहे. कारण ती जर स्थगित ठेवली नसती तर आता फक्त कारखान्याची निवडणूक लागली असती तर माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 71 आणि त्या आकड्यामध्ये वाढ झालेली आहे.
342 लोकांतच निवडणूक झाली असते. त्यामुळं शासनाने क्रियाशील सभासद हे संज्ञा कॅन्सल केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा त्यांनी मुद्दा मांडला की मयत सभासद वारस. मगाशी मी वाचताच सांगितलं पत्रकामध्ये की आत्तापर्यंत 2002 सालापासून ज्या लोकांचे परिपूर्ण अर्ज आले, परिपूर्ण याचा अर्थ मयतचा दाखला, शेअर्स पूर्णची रक्कम घेऊन आणि जो कोण वारस येणार आहे त्याचा सातबारा, आणि बऱ्याच वेळा जे काय मयत होते त्यांनी आपले वारस नेमलेले होते आणि ते वारस तेच करायचे असेल तर काय अडचण नसेल, पण जर त्यामध्ये वारसाचा बदल करून करायचा असेल तर त्या वारसाची एनओसी म्हणजे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर त्या माणसाची एनओसी मग दुसऱ्या कोणाच्या नावात वारस करायचा. या पद्धतीनं जेवढे आमच्याकडं कागद आले किंवा अर्ज आले ते जवळजवळ 1500-1550 लोकांना आम्ही वारस नेमणूक केलेली. पण गोष्ट साहेब अडचण अशी येते की एखादा सभासद समजा एक्सपायर झाला तर त्याची माहिती आमच्याकडे त्या संबंधित घरातील मुलांनी वारसाने दिली पाहिजे. ती संबंधित माणसं आमच्यापर्यंत आली पाहिजे. आम्ही प्रत्येक 2002 सालापासून प्रत्येक मिटिंगला आवाहन करतोय की असं करा म्हणून, पण ती माणसं जर आपल्याकडे आली नाहीत तर आपण कुणाच्याही घरी जाऊन म्हणू शकत नाही की तुमचं म्हातारं मेलंय का, नाही म्हणू शकतोय का. ती माहिती आपल्या पण आली पाहिजे म्हणून आम्ही आवाहन करतोय. आणि मगाशी मी आवाहन केलेलं आहे जे आपण 3-3,000 सभासद राहिलेले आहेत वारस, ती 100% हे आम्ही करायला तयार आहे. सभासदांनी वारसांनी ती माहिती आमच्याकडं आणावी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा भोसलेंनी सांगितला की 2100 लोकांची सभासदांची यादी आम्ही कमी केलेली आहे. म्हणजे आम्ही कमी केलेलं नाही, माझ्याकडे कागद आहेत, माननीय अधिकाऱ्यांचं पत्र आहे आणि त्या पत्रानुसार त्यांनी आम्हाला कळवलं होतं. हा आदेश आहे, हा निवडणुकी संदर्भ आहे, हा आदेश आहे. ज्यावेळेस फक्त एकच वाक्य वाचून दाखवतो, कारखान्या सूचित करण्यात येते की आपल्या कारखान्यास प्राप्त झालेल्या मृत्यू दाखले यांची खात्री करूनच अंतिम मतदार यादीतून मयत सभासदाची नावे वगळण्यात यावी. दिले सर सांगतोय, ऐका की आम्ही सगळ्या ग्रामपंचायतीला पत्र पाठवली, सगळ्या ग्रामपंचायत पत्र पाठवली. आमचे शेतकीचे सगळे चिटबॉय अधिकारी त्या पद्धतीने काम केलं. प्रत्येक ग्रामपंचायत पत्र येऊन दिल्यानंतर तिथं त्या रेकॉर्डला जेवढी नावं होती संबंधित ग्रामपंचायतीच्या त्या रेकॉर्डची आम्ही सगळी नावं आम्ही एकत्र केली आणि ती एकत्र करून संबंधित अधिकाऱ्यांनी पाठवली. संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त त्या मतदार यादीतली नावं कमी केली, त्यांचे वारस हक्क कमी केले नाहीत. हे लक्षात ठेवा. उद्या जरी त्यातली नावं कमी झाली असेल, त्यातला कुणी आला तर तो वारस हक्काने पुन्हा सभासद होऊ शकतो. फक्त आम्हाला जे आदेश दिले होते त्या आदेशाप्रमाणे आम्ही मैतांची यादी का कमी केली तर कदाचित बोगस मतदान होऊ शकतं म्हणून त्या अधिकाऱ्यांनी हा नियम लावला आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आदेशाचं पालन करण्याकरता आम्ही हा सगळा सर्वे केला. त्यातून 2140 नावं निघाली. ती नावं आम्ही त्यांना पाठवली, त्यांनी कमी केले. परंतु आमचा उद्देश इथं असा आहे की त्यामध्ये ज्या ती नावं कमी झाली याचा अर्थ ती सभासद त्यांचं संपलं असं नाही. त्यांचे कुणी वारस झाले तरीसुद्धा आम्ही 100% त्या वारसाचा बदल करून घेणार आहे. त्यामुळे त्यात कुणीही शंका बाळगू नये. त्यामुळं भोसलेंनी 2-3-4 प्रश्न विचारले होते, त्या पद्धतीने मी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित त्यांचं यामध्ये समाधान झालेलं असावं. समाधान नाही झालं नसेल झालं तर आपण दोघं एकत्र बसूया आणि डिटेल अभ्यास करू. तुम्ही आम्हाला ज्येष्ठ आहात, त्यामुळे तुमचं आम्ही 100% ऐकू. आम्हाला मार्गदर्शन करा. धन्यवाद. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.